रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर चिरनेर जिल्हा परिषद निवडणूक लढत चांगलीच रंगात आली आहे. राष्ट्रवादीचे कोकण प्रदेश संघटक आणि उरण पनवेल विधानसभा निरीक्षक रुपेश पाटील तसंच रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांच्या उपस्थितीत संतोष श्याम गावंड उर्फ लारा यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. ते जिल्हा परिषद गट क्रमांक 29 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संतोष गावंड यांच्याद्वारे घराघरात आम्ही कामाचा माणूस पाठवतोय अशी स्तुतीसुमनं राष्ट्रवादीचे कोकण प्रदेश संघटक रुपेश पाटील यांनी पक्षप्रवेशादरम्यान काढली आहेत. मी प्रथमतः आमचे संतोषजी गावंड राहणार पिरकोल, मी यांना बरेच गेल्या अनेक वर्ष पाहतोय. त्यांच्यासोबत त्यांना मी परिचय आहेत ते माझ्यासोबत. त्यांचं मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतोय. माझ्यासोबत आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय तेजसभाई डाकी इथे उपस्थित आहेत आणि आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. मला ह्या प्रसंगी असं वाटतं की आत्ताच काही दिवसापूर्वी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आणि आज मला दुःखाने कैलासवासी म्हणता किंवा म्हणावं लागेल अजितदादा यांचं निधन झालं. आणि इतकं धक्कादायक निधन आणि इतकी धक्कादायक बातमी असताना पण आज महाराष्ट्राला कळालं त्यांच्या निधनानंतर की त्यांची प्रचिती त्यांचा जो आवाका होता कामाचा किंवा त्यांची प्रसिद्धी ते जनतेच्या किती मनामनात होते हे महाराष्ट्राने आज पाहिलं आहे. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आज आमच्याकडे अनेक लोकांना ह्या पक्षात यायचं आहे. ही वेळ नाही आहे पक्षप्रवेशाची किंवा कुठल्याही कार्यक्रमाची, म्हणून आम्ही हा कार्यक्रम फार अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे. पण आज ते आमच्या इथून या चिरनेर गटातून जिल्हा परिषदमध्ये उभे आहेत, निवडणुकीसाठी उभे आहेत. आणि अशा वेळेला त्यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचं असेल तर आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने नक्कीच त्यांचं या पक्षामध्ये स्वागतच आहे. ह्या जिल्हा परिषदमध्ये ते उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारातून जे अजितदादांचं स्वप्न होतं की कामाचा माणूस, हा कामाचा माणूस आम्ही त्यांच्या घराघरात इथल्या पूर्व विभागाच्या आणि चिरनेर जिल्हा परिषदच्या गटामध्ये आम्ही पाठवतोय अशी भावना आज ह्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मला होत आहे. त्यांचं काम ग्रामीण भागात आहे. क्रिकेट ह्या क्षेत्रामध्ये ते चांगले नाविन्यपूर्ण त्यांचं नाव आहे. तरुणांना अगदी जवळ घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या माध्यमातून पुढे नेऊन जाईल. आणि दादांचं जे स्वप्न होतं किंवा सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब ह्यांचं जे स्वप्न आहे या पूर्व विभागातून आणि ह्या उरण तालुक्यातून की घराघरामध्ये हा कामाचा माणूस दादांच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादातून पुढे जावं आणि हीच त्यांना मी या दिवशी शुभेच्छा देतो. निवडणुकीचा भाग घेतला तर अनेक इथे उमेदवार उभे असतील, पण ह्यांच्या कामाचा एक दरारा त्यांनी जो मांडलेला आहे नक्कीच त्याचा फायदा पक्षाला होईल. आणि पक्षाच्या वतीने आज त्यांच्याकडे चिन्ह ऑटो रिक्षा आहे, पण असं काही पक्षाचं आमचं घड्याळ वगैरे काही चिन्ह त्यांनी घेतलेलं नाही आहे. पण अपक्ष म्हणून लढत असताना पण राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असेल ही या प्रसंगी मी ग्वाही देतो. धन्यवाद. राज्याच्या अनेक भागांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज इथे काही आमचा राष्ट्रवादीच्या चिन्हातून कोणीही उमेदवार उभा नव्हता. आणि तसं बघायला गेलात तर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवणं ही नक्कीच करावंच लागतं. अशा वेळेला इथले जे अपक्ष आहेत त्यांनी या पक्षात येण्याचं जे त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असल्यामुळे त्यांना आम्हाला पक्षात घेण्यात कोणतीच अडचण नाही आहे. आम्ही ते काही राष्ट्रवादीच्या म्हणजे युतीमध्ये जर कोणत्या महायुतीमध्ये कोणता प्रॉब्लेम येत असेल तर मला असं वाटत नाही, कारण ते आम्ही काही घड्याळावर हे युती लढत नाही आहोत. ही सीट ते ऑटो रिक्षा ह्या चिन्हावर लढवत आहेत, त्याच्यामुळे युतीमध्ये काही असा वेगळा फरक पडेल असं मला वाटत नाही. ही केवळ आजची जी भूमिका किंवा आजचा जो पक्षप्रवेश आहे हा पक्षप्रवेश केवळ आम्ही त्यांना पुरस्कृत करतोय आणि आम्ही आमच्या पक्षामध्ये येऊन त्यांना पुढे काम करायचं आहे. आणि पक्षाचा जर आमचं चिन्ह किंवा पक्षाचं व्यक्ती जर आज घराघरात जात असेल
तर ते आमच्या पक्षवाढीसाठी नक्कीच चांगलं असतं. पूर्व भागात आज आपण जिथे ह्या कार्यालयात आपण बसलोय आणि आपण राष्ट्रवादीबद्दल, पक्षप्रवेशाबद्दल किंवा एकूण राजकारणाबद्दल आपण जेव्हा चर्चा करतोय, मला प्रामुख्याने ते सांगावं असं वाटतं की अटल सेतूने आपण हा पूर्व विभाग किंवा उरण तालुका कनेक्ट केलेला आहे. आज पूर्व विभागाची तुम्ही जर हालत बघत असाल तर इथे तुम्हाला कोपरवलीच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला 2 तास लागतात. हा कित्येक वर्ष हा रस्ता नीट झालेला नाहीये, त्या रस्त्याला दुभाजक नाही आहेत. अहो इथे कित्येक वेळा लोकांच्या फसवणूक झालेल्या आहेत जमिनीमध्ये. या जमिनींच्या फसवणूक झालेल्या असतील त्यांना कोणी न्याय द्यायला उरलेला नाहीये. मला तरी स्वतः इथे कित्येक वर्ष आम्ही इथे काम करतोय, मला असा कोणी जिल्हा परिषद सदस्य जो आठवत नाहीये की त्यांनी अगदी येऊन लोकांसोबत काम केलंय. सगळं जाऊ द्या, आपल्या ज्या घराघरात जे पाणी येतंय, म्हणजे आज हे पुनाडे धरणामध्ये जे काही इथे प्रोजेक्ट केलेला आहे, मला ह्याविषयी अत्यंत गांभीर्याने बोलावंसं वाटतं की जे पाणी सरकार मान्यता आणि या लोकांच्या मान्यतेतून कुठल्या त्या कमिटीमधून येतंय, ते पाणी जर पिण्यायोग्य कोणी आहे हे दाखवलं तर त्याला आम्ही वाटेल ते बक्षीस द्यायला तयार आहोत. हे पाणी कपडे धुण्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे. मग असं पाणी इथे येत असताना आणि ह्या सगळ्याच इथे असुविधा असताना इथे एक ठोस आणि चांगला ज्यांची सांगड ह्या लोकांसोबत आहे असा इथे कोणीतरी व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य व्हायला हवा. आणि आम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती काही लगेचच तयार होणार नाही आमच्याकडनं, पण राष्ट्रवादीकडनं आम्ही असे युवक नक्कीच उभे करू. आज माझ्यासोबत तेजस भाई आहेत इथे, आमच्यासोबत युवकामधून अनिकेत भाई माजी आमदार आहेत ते, आणि आपण बघत असाल तर रायगडमधलंच नेतृत्व सन्माननीय सुनील तटकरे साहेब आहेत. आणि ह्याहूनही चांगलं म्हणजे ह्याच आपण जर युवकांमधून आपण गेलो तर युवती म्हणून आज ह्या राज्याच्या बालकल्याण आणि महिला विकास मंत्री आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे ही युवा पिढी आणि ही युवा नेतृत्व असल्यामुळे नक्कीच आम्हाला असं वाटतं की हे आपण इथून युवकांना पुढे घेऊन आपण नक्कीच काम करू आणि पूर्व विभागामध्ये काहीतरी झाल्याचं नक्कीच लोकांना दिसेल, ह्याची मी आज इथे ग्वाही देतो. संतोष गावंड उर्फ लारा यांचे सामाजिक तसंच क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचा पक्षप्रवेश पार पडला असून येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लारा यांची निशाणी ऑटो रिक्षालाच सपोर्ट करायचा आहे, असं आवाहन राष्ट्रवादी रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी केलंय. नक्कीच आज रुपेश दादांच्या कामावर प्रभावित होऊन आणि माझी आणि त्याची पूर्वीपासूनच ओळख आहे, परंतु आज त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. आमच्या परिवारामध्ये ते आज सामील झालेले आहेत आणि संतोष गावांपेक्षा ते लारा नावाने खूप इथे फेमस आहेत. लारा म्हणजे सर्वांचेच ते प्यारा आहेत आणि तरुणांना एकत्रित करणं, महिला संघटनासाठी सक्षमीकरण करणं, मग साई सेवा मंडळ असेल आणि अशा अनेक कामं त्यांनी सामाजिक कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि हे सर्व असूनसुद्धा त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की मला कुठेतरी आता पक्षात जाणं गरजेचं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा आमचा पक्ष निवडला. त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच आता ते आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे आहेत, निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा. परंतु पूर्वातील सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी आत्ता जाहीर आवाहन करतोय, कारण त्यांचं निशाणी रिक्षा आहे आणि मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ॲटो रिक्षाला सपोर्ट करायचा आहे. कारण आता संतोष गावंड जो आहे तो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार झालेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आता एक जाहीर आवाहन करतो, आपले ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांनी सर्वांनी संतोष गावंडला म्हणजेच लाराला सर्वांनी सपोर्ट करा. संतोष गावंड उर्फ लारा यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडलाय. सामाजिक कार्याचा अनुभव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी असलेली जवळीक ही त्यांची प्रमुख ओळख मानली जाते. निवडून आल्यानंतर श्री समर्थ कृपा वॉटर फिल्टर उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना 5 वर्ष मोफत पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी आखलाय. संतोष गावंड यांनी ऑटो रिक्षा निवडणूक चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. मतदार एकदा होतो, मी आता तर पहिला अपक्ष होतो परंतु आता राष्ट्रीयकृत उमेदवार झालेला आहे. त्याच्यामुळं मला मी जर आज प्रचार केलेला आहे काही बऱ्याच गावा ठिकाणी, ते मला एक चांगला प्रतिसाद येते. क्रिकेटर म्हणून एक माझी ओळख आहे. क्रिकेटमध्ये मी बऱ्याच मी कुठलाही
क्रिकेट इतके वर्ष 30 वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे, पण कुठलाही वाद न घालता, तथा तेंडुलकर ज्यांनी स्वतःहून आऊट, तेव्हा मी पण स्वतः काही गोष्टी स्वतःहून आऊट दिलेल्या अंपायर नसताना, त्यामुळे मला क्रिकेटर एक म्हणून एक लोक साथ देतील. प्रमुख मुद्दे म्हणजे जर आपल्याकडे पाहिलं तर बरेच वर्ष आमदार खासदार इथं आहेत, तर त्याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटल झालेलं नाही, रस्त्याची दुर्व्यवस्था आहे, त्याचबरोबर इथं पाण्याची व्यवस्था तर अत्यंत खराब आहे. आमदार खासदार झाले तरी पण कुठलंही काम होत नाही. लोकांच्या आरोग्यासाठी इथे धोकाची स्थिती आहे. त्यामुळे मी एक फिल्टर प्लॅन टाकलेला आहे पाण्याचा, आणि लोकांना मोफत पाणी 5 वर्ष देईन मी, 5 वर्ष फिल्टर पाणी. त्याच्यावर मला मतदान करून मला भरघोस मताने विजय करा. 5 वर्षासाठी मी बऱ्याच गोष्टी आहेत की रस्ते, आता इथं आमच्याकडे डेव्हलप होतोय, त्या डेव्हलप जागा जमिनी कशा राहिल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या, त्याच्यासाठी प्रयत्न करेन. परत हवामान प्रदूषित आहेत, आपण बघितलं तर क्वाऱ्यांचं प्रमाण जातं, विमान उडतोय पण ते क्वाऱ्यांचं प्रमाण किती आहे घाणीत, याच्यावर कोणीच लक्ष देत नाही, त्याच्यावर मी ते प्रयत्न करेन. तेजस डाके साहेब तसेच रुपेश भाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. मी बऱ्याच पक्षातून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक पक्षाला साथ दिलेली होती, परंतु या क्षणी मला काही पक्ष साथ देत नसल्यामुळं मी सध्याच्या घडीला मी अपक्ष उमेदवार होतो, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार आहे. माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा, त्याला मतदान करून मला भरघोस मताने विजयी करा. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.